58 वर्षांनी खरं तर तमिळनाडूचं राजकारण हे एका निकालानं बदललंय आणि त्यामागे कारणीभूत ठरलंय ते म्हणजे एक पोस्टर आणि त्या पोस्टरवर असणारे 5 चेहरे. पण हे चेहरेच ठरलेत संपूर्ण निवडणुकीचा गेम चेंजर. हा साधा प्रचार नव्हता, ही होती एक मास्टर स्ट्रोक रणनीती, ज्यात प्रत्येक चेहरा एका मतदार गटाशी थेट संपर्क साधून होता. आणि हाच तो डाव ज्याने थलापती विजय यांना राजकारणात थेट केंद्रस्थानी आणलं. नेमकं या 5 चेहऱ्यांमागचं गणित काय, चला समजून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागलाय आणि राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप उडालाय. दशकानुदशकं चालत आलेलं डीएमके विरुद्ध एआयएडीएमके हे पारंपरिक समीकरण यंदाच्या निवडणुकीत मात्र पूर्णपणे ढासळताना दिसलं. आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणजे एकच नाव, थलापती विजय. अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या या थलापती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम या पक्ष संघटनेच्या नावातच खरं तर विजय दडलेला आहे. कसं तर तेही सांगते. तमिळगा नाव म्हणजे तमिळनाडू, वेत्री म्हणजे विजय, ज्याला मराठीत आपण जिंकणं म्हणतो, यश म्हणतो, आणि कळगम म्हणजे संघटना किंवा पक्ष. त्यामुळे टीव्हीके या पक्षाच्या नावातच विजय नाव आहे. आणि या पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत सत्तेच्या समीकरणाला त्यांनी थेट आव्हान दिलंय. तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांनी फक्त निवडणूक लढवली नाही, तर ती जिंकली सुद्धा. बरं, पण ही निवडणूक लढताना त्यांनी एक सखोल राजकीय रणनीती राबवली आणि त्या रणनीतीचा केंद्रबिंदू होता ते म्हणजे हे पोस्टर आणि या पोस्टरवरचे 5 चेहरे. हे फक्त फोटो नाहीयेत, तर प्रत्येक मतदार गटाला दिलेला हा थेट संदेश आहे. पहिला फोटो म्हणजे पेरियार ई.व्ही. रामास्वामी, द्रविड विचारसरणीचा वारसा असणारं हे महत्त्वाचं व्यक्तिमत्व. पेरियार म्हणजे सामाजिक न्याय आणि आत्मसन्मानाचं प्रतीक. त्यांना पोस्टरवर स्थान देऊन थलपती विजय यांनी स्पष्ट संदेश दिला की खरं द्रविड राजकारण हे आता टीव्हीकेकडे. त्यामुळे डीएमकेच्या पारंपरिक वोट बँकेला त्यांनी थेट चॅलेंज केलं. दुसरं नाव होतं ते म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर. समानतेचा संदेश त्यांनी या एका फोटोतून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान देऊन विजय यांनी दलित आणि वंचित समाजाला संदेश दिला की समानता आणि हक्कांची लढाई यासाठी हा पक्ष कटिबद्ध असणार आहे आणि दलित वोट बँकेला सुद्धा फोकसमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिसरं नाव म्हणजे के. कामाराज. स्वच्छ आणि विकासाभिमुख राजकारण याचा हा मूर्तिमंत चेहरा. कामराज म्हणजे साधेपणा, शिक्षण आणि प्रामाणिक प्रशासन. थलापती विजय यांनी स्वतःला कामराज मॉडेलचा वारसदार म्हणून सादर केलं. भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या मतदारांना अपील करण्यासाठी त्यांनी हा चेहरा महत्त्वपूर्ण वापरला. चौथं नाव होतं ते म्हणजे राणी वेळू नाचियार. तमिळ अस्मितेसाठी आणि नारी शक्तीसाठी हा फोटो किंवा हे नाव अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण वेलू नचियार म्हणजे शौर्य आणि स्वाभिमान. तमिळ इतिहास आणि महिला सक्षमीकरण या 2 गोष्टींना टार्गेट करण्यासाठी त्यांनी हे नाव आणि हे फोटो वापरलं असं बोललं जातं. महिलांमध्ये, तरुणांमध्ये भावनिक कनेक्ट साधण्यासाठी सुद्धा हा फोटो अत्यंत महत्त्वाचा होता. महिला सुरक्षेसाठी राणी वेलू नाचियार नावाची त्यांनी स्वतंत्र पोलीस तुकडी सुद्धा तैनात करण्याचा शब्द दिलाय आणि मग विशेष जलदगती न्यायालय स्थापन करण्याचं सुद्धा आश्वासन दिलंय. 5वं म्हणजे अंजलाई अम्मल. म्हणजे काय तर सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान सुद्धा या पक्षात राखला जाईल. आता अंजली अमाल यांचं नाव म्हणजे काय तर ग्रासरूट लेवलला म्हणजे ग्राउंडवरती जे काम करणारा जो कार्यकर्ता असतो ना, त्याच्या दृष्टीनं हे नाव खूप महत्त्वाचं आहे. कारण हा पक्ष जो आहे तो फक्त मोठ्या नेत्यांचा नाही आहे, तर सामान्य लोकांशी सुद्धा थेट नातं जोडण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे या 5 व्यक्तींच्या माध्यमातून थलपती विजय यांनी एकाच वेळी सर्व मतदारांना संदेश दिला. पेरियार म्हणजे सामाजिक न्याय, आंबेडकर म्हणजे समानता, कामराज म्हणजे प्रामाणिक शासन, वेलू नाचियार म्हणजे महिला शक्ती आणि तमिळींचा अभिमान, आणि 5वं नाव म्हणजे अंजली अम्माल म्हणजे सामान्य माणसांचा सन्मान. म्हणजेच काय तर एव्हरी वोटर सीज देमसेल्व्स इन धिस नरेटिव्ह. हे जे काही त्यांनी हेरलंय तर ही केवळ पोस्टर स्ट्रॅटेजी नव्हती, तर तमिळनाडूच्या प्रत्येक मतदाराच्या भावनांवर अचूक बोट ठेवणारा हा एक राजकीय डाव होता. आणि कदाचित हाच डाव थलापती विजय यांना राजकारणातला नवा चेहरा म्हणून नाही, तर मुख्य पर्याय म्हणूनही स्वीकारायला भाग पाडतो.
तरी थलापती विजय यांची ताकद नेमकी कशात आहे? तर तरुणांचा जबरदस्त पाठिंबा, फॅन क्लबवर आधारित नेटवर्क, शहरी भागातलं, मध्यमवर्ग भागातलं आणि कामगार वर्गातली त्यांची लोकप्रियता, आणि पुढचं म्हणजे फर्स्ट टाइम वोटर्स म्हणजे नव मतदार, आणि त्यानंतर येतं ते म्हणजे सत्ता विरोधी भावना, सोशल मीडियाचा प्रभावी वापर. मात्र ग्रामीण भागात अजूनही थलापती विजय यांची पोहोच अजूनही मर्यादित असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे थलापती विजय यांच्या या राजकीय समीकरणाबाबत किंवा या राजकीय डावपेचाविषयी आपल्याला काय वाटतं? आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.